थँक्यू सर. तुमचं नाव सांगता तुमच्याकडची माहिती द्या. सर मी नांदेड जिल्ह्यातील धनेगाव येथून आलेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. ऑगस्ट 2020मध्ये मी IIT कानपूरमधून कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये BTechची पदवी पूर्ण केली. तेव्हापासून मी पूर्ण वेळ नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करतो. रिकाम्या वेळात मला बुद्धिबळ खेळायला आणि ॲस्ट्रोफिजिक्समधील व्हिडिओ बघायला आवडतात. तसेच सर आमच्या घरात आम्ही 4 जण असतो. माझी आई प्राथमिक शिक्षिका आहे. वडील हे एका खत कंपनीला लेबर सप्लायर म्हणून कार्य करतात आणि छोटा भाऊ हा इंजिनिअरिंगच्या 3य वर्षात आहे. तुम्ही IIT कानपूरमधून गेलाय? हो सर. जे बऱ्याच लोकांचं ड्रीम असतं IIT मधनं करायचं. हो सर. पण त्या करिअरला तुम्ही काय पुढे नेलं? मग IITची सीट एक तर लोकांना मिळत नाही. IIT करता बरेच लोक एवढे प्रयत्न करत असतात. तुम्हाला मिळाली, तुम्ही कानपूरमध्ये जाऊन चांगलं इंजिनिअरिंग केलं, BTech केलं. मग तुम्हाला नाही वाटत का की त्याच्यातच करिअर करायला हवं होतं? सर मी लास्ट इयरला असताना विविध जॉब करिअर ऑप्शनचा विचार केला. त्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस ही एक अशी करिअर ऑप्शन आहे जी की प्रोग्रेसिव्ह आहे. तसेच त्याच्यामध्ये डायव्हर्स अपॉर्च्युनिटीज असतात. तसेच सर यामध्ये माझ्यासोबतच मी जे काही दुसऱ्यांचे ड्रीम्स आणि ॲस्पिरेशन्स आहेत ते फुलफिल करण्याचं एक संधी मला मिळेल. तसेच मॅम याच्यामध्ये माझ्याकडनं एक होलिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल माझी जॉबवरती काम करताना, आणि एक जॉब सॅटिस्फॅक्शन, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जॉब सॅटिस्फॅक्शन. त्यामुळे मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. काय होलिस्टिक अप्रोच तुमचा सर्व्हिसमध्ये आल्यावरती? सर जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये होतो तेव्हा मी व्हेरी वन डायमेन्शनल पर्सन होतो. पण जेव्हा मी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास केला, जसं की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, या सगळ्यांचा अभ्यास करताना मला एक जी आपली शासन व्यवस्था कशी चालते, समाज कसा चालतोय, याची एक होलिस्टिक आयडिया मला मिळाली. आणि हीच होलिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मला सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर पण होईल अशी खात्री आहे, म्हणून मी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय. तरी मला असं वाटतं की IIT कानपूरसारख्या ठिकाणून तुम्ही इंजिनिअरिंग करता, BTech करता आणि त्याच्यामुळे तुम्ही करिअरला काहीच पुढे देत नाही. किती इन्व्हेस्टमेंट झाली तुमची टोटल IIT कानपूरला 4 वर्षात? सर पर्सनली म्हणाल तर एक 15,000 रुपये पर सेमिस्टर ही इन्स्टिट्यूशन फीस होती, आणि वर्करचं 20-25,000 रुपये. तुम्ही म्हटलं की तुमचे वडील हे एका खत कंपनीमध्ये सप्लायचं काम, लेबर सप्लायर म्हणून काम. आई ही प्राथमिक शिक्षिका आहे. मग त्यांचं स्वप्न काय होतं की तुम्ही इंजिनिअरिंग करावं? कसं काय आलं तुम्ही इंजिनिअरिंग? सर 11वी-12वीला असताना एक आमचे मामा आहेत, ते IIT कानपूरला प्रोफेसर आहेत. त्यांनी मला IITमध्ये एक ऑपॉर्च्युनिटीजची पूर्ण समजावून सांगितलं, काउन्सिलिंग घेतलं. तेव्हा मग मला निर्णय झाला की IITमध्ये गेल्यानंतर इंजिनिअरिंगचं टॉप मोस्ट कॉलेज आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. आणि सर IIT कानपूरमध्ये पण जे काही एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली आहे, म्हणजे आम्ही NGO थ्रू शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेलं आहे, समाजामध्ये जाऊन काम केलेलं आहे. तेव्हा मला असं जाणवलं की एक जे काही कॉर्पोरेट जॉबपेक्षा एक होलिस्टिक असा जॉब करिअर ऑप्शन आहे, म्हणून मी इकडे. कुठल्या पदासाठी तुम्ही प्रयत्न करता? सर उपजिल्हाधिकारी. आम्हाला सांगा की तुम्ही कम्प्युटर सायन्समधून BTech केलेलं आहे. हो सर. काय वाटतं तुम्हाला? मला 5 पॉईंट असे सांगा की जर तुम्हाला उपजिल्हाधिकारी पद मिळालं तर तुमच्या नॉलेजचा, कम्प्युटर सायन्स या नॉलेजचा तुम्ही वापर करून असे 5 कुठले तरी 25 कुठले तुम्ही डेव्हलप करा की जी तुम्हाला प्रशासनामध्ये उपयुक्त होईल. 5 पॉईंट सांगा मला. सर पहिलं पॉईंट तर जे काही डेली वर्क असेल त्याच्यामध्ये मी ऑटोमेशन आणू शकेल. दुसरा पॉईंट सर जे काही कर्मचारी आहेत ते टेक्नॉलॉजी, म्हणजे त्यांचे सेमिनार, स्पेशल सेमिनार्स घेऊन त्यांना टेक्नॉलॉजी ड्रिव्हन करेल. सर तिसरा पॉईंट जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग आहे, हे जे नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्या गव्हर्नन्स सिस्टमचा पुढे खूप मोठा भाग होतील. त्या बेसिक टेक्नॉलॉजीज मला म्हणजे अंगभूत आहेत, मी त्यांच्यावरती काम केलेलं आहे, त्याचा उपयोग मी प्रशासनात करेल. चौथं सर जे काही एक उपजिल्हाधिकारी म्हणून ज्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत त्या लोकांना मी मल्टी आउटलेटद्वारे देण्याचा प्रयत्न करेल, जसं की फिजिकल सेंटर झालं, वेबसाईट झालं, मोबाईल ॲप्लिकेशन झालं किंवा टेलिफोन झालं, अशा मल्टी आउटलेट सर्व्हिसेसद्वारे लोकांना सर्व्हिसेस देईल. सर 5वा पॉईंट हा जे काही मी लॉजिकल थिंकिंग, जे काही प्रोग्रामिंगवरनं शिकलो आहे किंवा मग ग्रुप ॲक्टिव्हिटीज, जे काही कोलॅबरेशन लागतं प्रोजेक्टवरती काम करताना सॉफ्टवेअरचं, त्या सर्वांचा उपयोग एक रिसोर्स मॅनेजमेंट म्हणून मी उपजिल्हाधिकारी म्हणून करेल. लॉजिकल थिंकिंगबद्दल मला काही सांगा. सर लॉजिकल थिंकिंग म्हणजे जे काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्याचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सोल्युशनवरती एक लॉजिकल
स्टेपवरती सोल्युशन काढावं लागतं आणि ते प्रोग्रामिंग लँग्वेजद्वारे इम्प्लिमेंट करावं लागतं. त्यामुळे लॉजिकल थिंकिंग तुम्ही प्रश्नाला कसं उत्तर करा हे मला सांगा. सर लॉजिकल थिंकिंग म्हणजे एक जे काही सपोज एखादा प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवरती इनडेप्थ नॉलेज जाऊन त्याचं पूर्ण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि ॲनालिसिस करून एक सर लॉजिकल म्हणजे एक इम्प्लिमेंटेबल सोल्युशन त्यावरती द्यायचं. तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करा असं म्हणताय, तुम्हाला काय वाटतं की AI तुम्ही ऑटोमेशन हा पहिला म्हणून तुमचं सांगितलं ऑटोमेशन करायचं प्रशासनामध्ये, मग तुम्ही ह्युमन पॉवर जे असेल मॅन पॉवर असेल याला कमी करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करताय? निश्चितच नाही सर. जे काही AI आहे ते जे काही रुटीन काम आहे किंवा रुटीन काम आणि ज्याला रिपिटेटिव्ह टास्क लागतं त्या कामामध्ये ते परफेक्शन असतं. आणि सर ऑटोमेशन आलं की ह्युमन पॉवर डायरेक्टली डिस्टर्ब झाली ना. जे आत्ता सपोज 50 लोक लागत असतील तुम्ही ऑटोमेशन आणलं तरी 5 लोक काम होईल. मग सर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक जे ह्युमन लेबर कमी लागतं त्याचा एक पॉईंट आहे, निगेटिव्ह पॉईंट. पण सर हे जे ऑटोमेशन आपण करतो ते आपण जर वर्कमध्ये इंटिग्रेट केलं, जे काही सध्या काम करत आहेत त्यांनी स्वतः AI टूल्स इंटिग्रेट केले कामामध्ये, तर ते अजून इफेक्टिवली आणि त्यांचं जे काही मॅन पॉवर आहे ते अजून थोडं कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्सवरती लावू शकतो. जसं की जे काही रुटीन सिम्पल काम्स आहे ते AI टूल्सच्याद्वारे इफेक्टिवली होऊ शकतं. म्हणून जे काही ह्युमन पॉवर आहे त्यांचं एक इफेक्टिवनेस आणि त्यांचं जे काही ॲडॉप्टेबिलिटी आहे ते वाढेल. गुड गव्हर्नन्स आणि ई गव्हर्नन्स काय फरक आहे? सर गुड गव्हर्नन्स एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये की जी काही गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहेत त्या लोकांना इफेक्टिवली पोहोचवायला पाहिजे. आणि सर गुड गव्हर्नन्स इम्प्लिमेंट करताना ई गव्हर्नन्स हा एक सध्या मेजर म्हणजे इम्प्लिमेंटेशनचं एक साहित्य असू शकतं सर, ज्याद्वारे जे काही गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत इफेक्टिवली आणि जो काही वाईड रीच आहे तो रीच पण ई गव्हर्नन्सद्वारे वाढू शकेल. त्यामुळं ई गव्हर्नन्स हे गुड गव्हर्नन्सला इम्प्लिमेंट करण्यासाठी एक चांगलं साधन असू शकतं. कुठल्या जिल्ह्याचं उपजिल्ह्याचं केलं? सर असं काही फिक्स नाही आहे ज्या जिल्ह्यावरती. सर माझे स्पेसिफिक मराठवाड्यातील कोणत्याही जिल्हा चालेल. कुठलाही जिल्हा सांगा ज्याच्यावर तुम्हाला उपजिल्हा आवडेल. सर माझा स्वतःचा नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा. हो सर. नांदेड जिल्ह्यात कुठला वॉटरफॉल आहे असं मी ऐकलं? हो सर. काय नाव? सर सहस्त्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवरती नांदेड आणि यवतमाळ यांच्या बाउंड्रीवरती हा सहस्त्रकुंड फेमस धबधबा आहे. नांदेड जिल्हा कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या बॉर्डर्सला कनेक्टेड आहे? सर वरती उत्तरेला बघितलं तर यवतमाळ, हिंगोली, परभणी, तसेच लातूर आणि खाली सर लातूर 4 जिल्हे. आणि राज्य कुठलं कुठलं नांदेडला छोटं कुठलं? हो सर तेलंगणा आणि जे कर्नाटक आहे या 2 राज्यांची सीमा नांदेड जिल्ह्याला लागून. तेलंगणा हे नाव का झालं? सर एज्युकेटेड गेस करू का? मला एक्झॅक्टली नाही माहिती. सर ते तेलुगू आहे तिथली भाषा त्यावरनं ते तेलंगणा नाव पडलं असेल असं वाटतं. आणि तिथे कुठलं पठार आहे का तेलंगणामध्ये? सर नाही माहिती. मला सांगा की कुठली नदी वाहते नांदेड जिल्ह्यात? सर नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं. किती डॅम्स आहेत नांदेडमध्ये? सर एक डॅम आहे जो की फेमस आहे शंकरराव जलाशय म्हणून. नांदेड जिल्ह्यात? सर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर जे लेंडी प्रकल्प आहे तो एक आहे आणि एवढंच आठवतंय सर. किनवट नावाचं तालुका आहे नांदेड? हो सर. काय आहे तिकडे? सर किनवट हा नांदेडच्या उत्तरेच्या साईडला येतो आणि तो तिथे वनांचं प्रमाण फॉरेस्टचं प्रमाण जास्त आहे आणि तिथे जे आदिवासी आहेत त्यांचं प्रमाण पण जास्त म्हणजे थोडंसं आउटसाईडला येतो. कुठला हायवे जातो का नांदेड जिल्ह्यात? हो सर नॅशनल हायवेज आणि स्टेट हायवेज नांदेड हैदराबाद हा स्टेट हायवेज नांदेड जिल्ह्यातनं जातो. आणि नॅशनल हायवेज हा जो काही नागपूरवरनं इकडे सोलापूर साईडला जातो तो एक नॅशनल हायवे नांदेडमधून जातो. मला आशा वर्करबद्दल काही सांगाल? हो सर आशा वर्कर्स हे नॅशनल रुरल हेल्थ मिशन 2005 आहे. जे काही जे नॅशनल रुरल हेल्थ मिशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी आशा वर्कर्स हे गाव स्तरावरती कार्य करतात. ते गावातलीच एक महिला सदस्य असते ज्याचं वय 45 वर्षापेक्षा जास्त असतं आणि ते जे काही बेसिक सर्व्हिसेस आहेत हेल्थ संबंधीच्या त्या बेसिक सर्व्हिसेस गावातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करतं. ते जे काही प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत
त्या प्रायमरी हेल्थ सेंटर्स आणि गावातील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यामधलं एक दुवा म्हणून कार्य करतो. काय फुल फॉर्म आहे आशा वर्कर म्हणजे? आशाचं फुल फॉर्म काय? सर ॲक्रिडिएटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट असं आशाचं फुल फॉर्म. मॅडमला विचारलं तुम्ही परत ते विचार. हो सर. सोशल मीडियाचा जो प्रेझेन्स आहे सध्याचा, हो तो योग्य आहे की अयोग्य? मॅम त्याची पॉझिटिव्ज आणि निगेटिव्ज दोन्ही आहेत. जर आपण बघितलं नॉलेज शेअरिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे सोशल मीडियावर. जे कन्व्हर्सेशन लोकांपर्यंत खूप ग्रुप ऑफ पीपलपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पोहोचता येतं ते पण खूप कमी वेळात, हे त्याचे पॉझिटिव्ज आहेत. त्याचे डाऊन साईड बघितलं तर मॅम जे काही फेक न्यूज आहेत किंवा जे मिसइन्फॉर्मेशन आहे किंवा जे सोशल मीडियावरचा टाईम वाढतोय आपला, म्हणजे जे प्रोडक्टिव्हिटी म्हणजे प्रोडक्टिव्ह जो टाईम आपण आधी प्लेग्राऊंडवरती किंवा मग इन पर्सन कॉन्व्हर्सेशन करायचो तो सोशल मीडियावरती शिफ्ट झाला. असे निगेटिव्ह पॉईंट पण आहेत त्याच्यात. पोझिशन प्रिफर्ड आहे डेप्युटी कलेक्टर. Yes. डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालं, Yes, ma'am. तर याचा युटिलायझेशन कसं केलं जाईल? सोशल मीडियाचा मॅम सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे की ज्याद्वारे आपण लोकांपर्यंत खूप कमी वेळात पोहोचू शकतो. तर हे करताना मी जे काही ॲज अ उपजिल्हाधिकारी म्हणून एक सोशल मीडियाचा मी पॉझिटिव्ह वापर करेल. जसं की सोशल मीडियावरती काही इन्फॉर्मेशन असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेळेस काही इमर्जन्सी इन्फॉर्मेशन असेल, तसेच त्या एरियामध्ये एक सोशल मीडिया रील स्टार्स असतात, त्यांचा इन्फ्लुएन्स त्या भागामध्ये जास्त असतो. त्यांच्याशी कोलॅबरेट करून आपण एखादी जनजागृती किंवा एखादे पॉझिटिव्ह अवेअरनेस कॅम्पेन त्यांच्याद्वारे आपण राबवू शकतो. आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री जी आहे त्याचा काय फायदा होऊ शकतो किंवा काय तोटा होऊ शकतो प्रशासनामध्ये? मॅम जी एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे त्यांचं जर रीच बघितलं, त्यांचे जे फॉलोअर्स बघितले सोशल मीडियावरती ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांचा आपण नेहमी उपयोग करत आलेला आहे की जसं की ॲडव्हर्टाइजमेंटसाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अवेअरनेस वोटर्समध्ये जागृत करण्यासाठी उपयोग करतं त्यांचा. तसेच जे काही पॉझिटिव्ह स्टेप्स आहेत, मतदान करा किंवा मग जे काही अदर ड्युटीज आहेत जसं की टॅक्स भरा, यांच्या बाबतीत त्यांचा आपण नेहमीच उपयोग करून घेतलेला आहे. त्यामुळं एक पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे. कोविडच्या वेळेस एज्युकेशन सिस्टम बदलली, हो मॅम. ऑफलाईनचं ऑनलाईन झालं. हो मॅम. पण आता जेव्हा प्रिपरेशन करत आहे सिव्हिल सर्व्हिसेसचं, तर ते करत असताना काय योग्य वाटतं? ऑफलाईन एज्युकेशनच योग्य आहे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये का ऑनलाईन आहे? मॅम निश्चितच ऑनलाईन एज्युकेशन कोविडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढले. पण मॅम मला पर्सनली विचाराल तर जे काही ऑफलाईन एज्युकेशन आहे ते ऑफलाईन एज्युकेशन जास्त चांगलं वाटतं, कारण इन पर्सन जे कम्युनिकेशन होतं ते खूप रिच असतं, तेव्हाच्या तेव्हा डाऊट आपण विचारू शकतो. पण जर आपण ऑनलाईन एज्युकेशनचा पण विचार केला तर जे काही रुरल एरियाजमध्ये एक इक्वलायझर म्हणून काम करते ते सध्या, म्हणजे जे काही रुरल एरियाज आहेत किंवा पुअर आहेत त्यांना एकदम चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळतं. जसं की IIT कानपूरचंच एक IIT म्हणून IIT एज्युकेटर्स म्हणून एक आहे ते की IITमध्ये प्रिपरेशन करणाऱ्यांना एक फ्रीमध्ये कोचिंग देतं. असं म्हणजे एक वायडर रीच वाढलेलं आहे. पण जे इन पर्सन कम्युनिकेशन आहे, जे डाऊट सॉल्विंग आहे, एज्युकेशनचा मेन उद्देश म्हणजे तोच की जे काही विद्यार्थ्यांमध्ये एक जी त्यांची थिंकिंग कॅपॅसिटी आहे ती वाढवणं, त्यांची जे काही चिकित्सक वृत्ती आहे एखाद्या सब्जेक्टबद्दल ती, आणि त्यांना खूप सारे मल्टी डोमेन नॉलेजचा लिंक करून देणं टीचरची महत्त्वाची भूमिका असते. आणि हे करताना ऑफलाईन एज्युकेशन जे आहे ते जास्त इफेक्टिव्हली काम करू शकतं. आणि जे काही एक सोशल इन्व्हायरमेंट मिळतं ऑफलाईन एज्युकेशनमध्ये, मित्र झालं, शिक्षक झालं, एक फिजिकल इन्व्हायरमेंट, त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑफलाईन एज्युकेशनमध्ये पडतो. आता काही जिल्हे प्रगत आहेत तर काही नाही. आता तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मेळघाट एरिया जो येतो आजही त्या मानाने प्रोग्रेसच्या पीक या जागेवर पण नाहीये. मग त्या ठिकाणी कसं काय हालचाल करता येईल की तिथली लोक पण अवेअर होऊ शकतील, शिक्षणात प्राधान्य मिळवू शकतील किंवा त्यांच्यात काही डेव्हलपमेंट करता येतील असे? मॅम तुम्ही मेळघाटमधलं उदाहरण दिलं, तिथले आदिवासींचं पॉप्युलेशन जास्त आहे, कोरकू हे समाजामध्ये तिथे जास्त राहतात. मॅम त्यांचं जे प्रायमरी एज्युकेशन आहे ते त्यांना मराठी भाषेत करावं लागतं. आणि तिथले जे काही स्थानिक लोक आहेत त्यांना मराठी भाषा वाचता येत नाही. तिथले जे लहान लहान विद्यार्थी आहेत त्यांना पण ते मराठी भाषा अवघड जातं. पण त्यांना जी स्थानिक भाषा आहे त्या स्थानिक भाषेत स्थानिक शिक्षक तिथले रिक्रूट करून स्थानिक भाषेतून त्यांना शिकवलं पाहिजे आणि त्यांना मराठी मग हळूहळू पुढे पुढे डेव्हलप करता आली पाहिजे. म्हणजे असं त्यांना लहानपणापासूनच एक
त्यांना रीच देऊन प्राथमिक शिक्षणाचं सर्वात चांगलं माध्यम करू शकतो. आणि दुसरं म्हणजे मॅम तिथे जे काही एम्प्लॉयबिलिटी झालं किंवा लेबर्स आहेत किंवा त्यांचे जे आदिवासी आहेत त्या आदिवासी लोकांना एक मेन मुख्य प्रवाहात आणावं लागेल. त्याच्यासाठी त्यांना जे काही ऑदर इंडस्ट्रियलायझेशन आहे किंवा जे ऑदर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत ते त्यांना चांगल्या प्रकारे देऊन त्यांचं उत्पन्न वाढवलं तर त्यांच्या मुलांवरती ते शिक्षणानं त्यांचं महत्त्व कळून दिलं तर ते शिक्षणावरती चांगल्या प्रकारे करतात. पण आपल्या इथे जर बघितलं तर आता सगळ्यात जास्त इम्पॅक्ट हा तर इंग्लिश या भाषेचा समजलं जातो. हो मॅम. मॅम इंग्लिश ही हे योग्य की अयोग्य? मॅम जर आपण प्राथमिक शिक्षणाचा विचार केला तर प्राथमिक शिक्षणामध्ये जे काही मातृभाषा आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. कारण मातृभाषेतच आपल्याला ज्या काही संकल्पना आहेत त्या समजू शकतात. आणि सर मॅम मग पुढे जाऊन आपण जी काही मातृभाषा आहे ती जर चांगली शिकलो त्याच्याद्वारे आपण जर जे काही बेसिक नॉलेज आहेत गणित विज्ञान यांचं जर त्या बेसिक संकल्पना कळाल्या तर आपण पुढे जाऊन इंग्लिशमध्ये जे काही टर्म्स आहेत किंवा ते इंग्लिशचं पुढे इंटिग्रेशन वाढवू शकतो शिक्षणामध्ये 5वी 6वी 7वी पासून. काय स्पेशालिटी वाटते स्वतःमध्ये की ॲज अ डेप्युटी कलेक्टर सिलेक्ट करावं? मॅम सर्वात पहिले तर मी टेक्नॉलॉजी फ्रेंडली आहे आणि ई गव्हर्नन्स खूप मोठा पार्ट आहे पुढे शासनाचा त्याच्यामुळे ते आहे. दुसरं म्हणजे हार्डवर्किंग आहे मॅम. मी लहानपणापासूनच हार्डवर्क केलेलं आहे त्यामुळे एक सवय लागलेली आहे. ऑनेस्टी तर आहेच मॅम. आय एम व्हेरी ऑनेस्ट विथ माय वर्क. आणि तिसरं म्हणजे मॅम जी काही ॲज अ लिडरशिप क्वालिटीज आहेत माझ्या म्हणजे मी एक्झाम्पल सेट करून लिडरशिप करतो. आणि मॅम एक NGO मध्ये पण काम केलेलं आहे. IIT कानपूरमध्ये असताना एज्युकेशन जे काही स्लम एरियाजमध्ये आहे एज्युकेशन दिलेलं आहे त्यामुळे एक सोशल इम्पॅथी आणि कम्पॅशन समाजामध्ये आहे. त्यामुळं एवढ्या साऱ्या गोष्टी असल्यामुळे मला निवड करावी असं वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटते लाईफमध्ये? मॅम जे काही इनर सॅटिस्फॅक्शन आहे स्वतःबद्दल किंवा स्वतःचं जे कॉन्शियस आहे त्या कॉन्शियसला पटणाऱ्या गोष्टी आयुष्यभर करत राहणं आणि त्या कॉन्शियस जो आहे म्हणजे स्वतःचं जे काही कॉन्शियस आहे त्याला सॅटिस्फाय करणं हे जॉब करत ते महत्त्वाचं वाटतं. ते करण्यासाठी काय करतं? मॅम माझं जे इनर सॅटिस्फॅक्शन आहे ते मी लोकांना मदत केल्यामुळे किंवा काही जे काही म्हणजे मनाला पटतील जे काही मनाला योग्य वाटेल त्या गोष्टी केल्यामुळं इनर सॅटिस्फॅक्शन मिळतं. लोकांना मदत केल्यामुळे जे ॲप्रिसिएशन त्यांच्याकडनं मिळतं ते मिळतं त्यामुळं जॉब जे काही इनर सॅटिस्फॅक्शन आहे ते फुलफिल होईल. तुम्ही चेस ही तुमची आवड सांगितली. हो सर. चेसच्या फेमस 3 मूव्स मला सांगा. सर सर्वात ओपनिंग सांगू का सर? ओपनिंगमध्ये D4 ओपनिंग 2 हॉर्स ओपनिंग क्वीन्स गॅम्बिट ह्यासारख्या ओपनिंग्स आहेत. डिटेल्स सांगा. सर E4 ओपनिंगमध्ये किंगच्या समोरचे पॉन दोन्ही मूव्ह होते. 2 हॉर्स ओपनिंगमध्ये जो हॉर्स आहे तो दोन्ही हॉर्स एकदम मूव्ह होतात. क्वीन्स गॅम्बिटमध्ये जे काही क्वीनच्या समोरची पॉन आहे ती E5 ने पुढे जाते आणि समोरचा तो क्वीन्स गॅम्बिट ॲक्सेप्ट करतो. 3 ग्रँडमास्टरच्या नावं सांगा इंडियामध्ये. सर प्रज्ञानंदा, विदित गुजराती आणि डी गुकेश फेमस. प्रज्ञानंदाचं वय किती आहे? सर सध्या प्रज्ञानंदाचं वय सर एक्झॅक्टली नाही माहिती. विश्वनाथांचं वय आठवतं किती असू शकेल अंदाज? सर 40 ते 50 मध्ये एक्झॅक्टली नाही माहिती. चेस खेळता का हॉबी म्हणून बंद का? सर चेस मी खेळतो. chess.com यांचं ॲप्लिकेशन आहे मोबाईलमध्ये त्यावेळेस मी खेळत असतो. काय अचिव्हमेंट वाटते तुम्हाला आत्तापर्यंत स्वतःबद्दलची? सर IIT कानपूरमध्ये ॲडमिशन मिळणं ही सर्वात मोठी अचिव्हमेंट होती आत्तापर्यंतची आणि इथपर्यंत मुलाखतीला पोहोचलो ही पण अचिव्हमेंट्सच आहेत. IIT कानपूरची अचिव्हमेंट मिळाली म्हणजे असं आपलं काही हे करून घेत उपयोग करून घेत नाही. सर तिथल्या नॉलेजचा इथे उपयोग होतच आहे मला अभ्यास करताना. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही खूप यंग आहात या पोझिशनसाठी? सर निश्चितच यंग आहे मी आणि सर यंग असण्याचे फायदे पण आहेत त्याच्यामध्ये. जी काही पर्सनॅलिटी आहे ती एक प्रशासकीय अधिकारी करता झाले ना फायदे. प्रशासनाकरता तुमचे काय फायदे? अनुभव असलेला माणूस हा पदावर जास्त योग्य का?
सर अनुभव हा कधी पण चांगलाच असतो, पण एक जे अनुभवी व्यक्ती असतात त्यांची जी पर्सनॅलिटी आहे ती एक पर्टिक्युलर एज नंतर डेव्हलप झालेली असते. त्यांच्यातले जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते मोल्ड न होऊ शकत. आणि जर आम्हाला जर ट्रेनिंग दिली यंग लोकांना, तर जे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी लागणारे प्रिन्सिपल्स आहेत, त्यांचे जे काही एक सवयी आहेत त्या लवकर इम्बाईब होतील आमच्यात. आणि जे टेक्नॉलॉजी फ्रेंडली पण आहे सर यंग असल्यामुळे. कुठे बघता स्वतःला अजून 10 वर्षांनंतर? सर अजून 10 वर्षानंतर मी सचिव पदावरती स्वतःला बघतो. शेवटचा प्रश्न. हो सर. तुमच्या दृष्टीने महाराष्ट्र अग्रेसर आहे असं आपण कन्सिडर केलं, हो सर. तर तुमच्या दृष्टीने तुम्ही महाराष्ट्राला कायम टॉपवर घेण्याकरता काय काय गोष्टींचा अवलंब करणार पोझिशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, जे सामान्य लोकांपर्यंत पोहोचत राहील आणि त्याच्यामुळे आपलं राज्य हे कायम पुढे जातं? सर आपलं राज्य पुढे आहे याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा पब्लिकचा आहे. आणि पब्लिकला ज्या काही गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस माझ्या पदावरती कार्य करताना मी त्या एकदम इफेक्टिव्हली देण्याचा प्रयत्न करतो. तसेच सर जे काही रिजनल इम्बॅलन्स आहे तो रिजनल इम्बॅलन्स मी जे काही टेक्नॉलॉजीचा उपयोग करून एक इक्वलायझिंग फील्ड आणण्याचा प्रयत्न करेन. आणि जे काही लाभार्थी आहेत त्यांना लाभार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने पोहोचून त्यांच्यासाठी कार्य करेन. ओके, थँक्यू सर. थँक्यू. हॅव अ गुड डे.